ही साबुदाणा खिचडी ना कशी पण बनवा, बिलकुल चिकट होत नाही. एकदम एक एक दाणा हा मोकळा मोकळा सळसळीत हा होत असतो. मी मागच्या वेळी फक्त थोडीशी बनवली, सगळ्यांना खूप आवडली. तर मी तोच मेनू आज परत बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करणार आहे. तर तब्येत खराब होती म्हणून मी हाच मेनू सगळ्यांसाठी आज घरामध्ये ठेवला. साबुदाणा थोडासा गार पाण्याने धुवून थोडंसं पाणी घालून 2 तासासाठी भिजत घातला. तोपर्यंत मी इथे शेंगदाणे छानसं मंद आचेवर भाजून घेतलेले होते आणि भाजल्यानंतर लगेचच याचा कूटसुद्धा मी तयार करून घेतलेला होता. तर 2 बटाटे मी साईडला घेतलेले होते. ते स्वच्छ धुवून त्याचे साल काढून हे बाजूला ठेवले होते किस करण्यासाठी. त्याचे असे स्लायडरने मी किससुद्धा तयार करून घेतला होता. किसने न करता मी स्लायडरने केलेला होता आणि तो लगेचच गार पाण्यामध्ये घातला होता, जेणेकरून आपले बटाटे काळे पडू नये. साईडला लगेच तेल टाकून त्यामध्ये हा किस फ्राय करण्यासाठी ठेवला. 2-3 मिरच्या, कोथिंबीर हे सुद्धा मी घेतलेलं होतं फ्राय करण्यासाठी, कारण किसबरोबर थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर ही टेस्ट खूप छान येत असते. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, थोडंसं कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून हा किस मी छान फ्राय करून घेतला आणि त्याचबरोबर थोडेसे 2 मिनिटं यावर झाकण ठेवून हा किस फ्राय करून घेतल्यानंतर त्यात साबुदाणा मोकळा करून त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि हिरवी मिरची साईडला मिक्स करून घेतली. त्यानंतर जो आपला किस फ्राय झालेला आहे त्यावरचे झाकण काढून हा सगळा मोकळा करून घेतलेला साबुदाणा मी हळूहळू करून त्यामध्ये घातलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान इथे टेक्स्चर हे आलेलं होतं आणि 2 मिनिटामध्ये आपला हा किस फ्राय झालेला होता. यामध्ये लगेचच साबुदाणा घालून मी हे सगळं आबडधोबड व्यवस्थित एकजीव करून घेतलं. एकजीव केल्यानंतर लगेचच यावर थोडंसं परत एकदा झाकण ठेवून 2 मिनिटं याची वाफ काढून घेतली आणि 3 ते 4 मिनिटं हा असाच फ्राय होण्यासाठी ठेवला. 3 ते 4 मिनिटांमध्ये अगदी मऊ लुसलुशीत असा मोकळा मोकळा साबुदाणा आपला रेडी होत असतो. तुम्ही बघू शकता याचा प्रत्येक दाणा दाणा मोकळा झालेला आहे आणि टेस्ट जर विचाराल तर अप्रतिम अशी याची टेस्ट येत असते. नक्की करून बघा. आणि तुम्ही बघू शकता इथे त्यावर लगेचच मी थोडंसं प्लेटमध्ये काढून 1 चमचा दही घेतलं आहे. तब्येत थोडी खराब होती त्यामुळे थोडंसंच दही घेतलं. थोडी हिरवी मिरची, लिंबू हे साईडला घेतल्यानंतर याची थोडीशी टेस्ट ही वेगळीच काहीतरी लागत असते. तुम्ही जर असा साबुदाणा बनवत असाल तर ठीक, नसेल बनवत तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगा तुमची ही साबुदाणा खिचडी कशी झालेली आहे. आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ